जय भीम, नमो बुद्धाय मित्रांनो. तथागत भगवान गौतम बुद्ध यांचा जन्म सुमारे 2500 वर्ष अगोदर झालेला आहे. मित्रांनो, तुम्हाला तर माहीतच असेल की भगवान गौतम बुद्ध यांनी पुऱ्या जगाला प्रेम, शांती, करुणेचा संदेश दिलेला आहे. थोडक्यात त्यांच्याबद्दल तुम्हाला एक छोटीशी माहिती देतो मित्रांनो, की भगवान गौतम बुद्ध यांचा जन्म लुंबिनीमध्ये झालेला आहे आणि त्यांच्या वडिलांचं नाव शुद्धोधन राजा आणि आईचं नाव महामाया आणि ज्यांनी त्यांचं लालन पालन पोषण केलेलं आहे त्यांचं नाव महाप्रजापती गौतम. पुढे जाऊन गौतम बुद्ध महाप्रजापती यांच्याच नावाने म्हणजे गौतम बुद्धाच्या नावाने म्हणजे गौतमाच्या नावाने पुऱ्या जगात विश्वास झाले. ज्ञानप्राप्तीनंतर गौतम बुद्धांनी पुऱ्या जगाला शांतीचा, करुणेचा, मैत्रीचा संदेश दिलेला आहे. आज थायलंड असो, चायना असो, म्यानमार असो, कंबोडिया असो, भारत असो, असे अनेक मोठे मोठे देश आहेत जे गौतम बुद्धाला फॉलो करतात, गौतम बुद्धाच्या विचारावर चालतात. मित्रांनो, पण भारतामध्ये ज्या गौतम बुद्धाचा 2500 वर्ष अगोदर जन्म झाला त्याच गौतम बुद्धाची विटंबना होते. मतलब त्यांच्या मूर्तीला तोडल्या जाते. पुऱ्या जगाने तर बुद्ध अपनावला, पण भारत केव्हा अपनावेल हा आपल्यासमोर प्रश्न निर्माण झालेला आहे. सम्राट अशोकाने कलिंग युद्धानंतर बौद्ध धर्माला स्वीकार केला आणि पुऱ्या भारतामध्ये 84,000 बौद्ध स्तूप निर्माण केले. त्याचंच अनुकरण करत बाबासाहेब आंबेडकरांनी अशोक विजयादशमीला म्हणजे 14 ऑक्टोबर 1956ला बौद्ध धर्माची दीक्षा घेतलेली आहे. म्हणजे बघा, इतिहास पुन्हा गतिमान झाला. पण त्यानंतर बौद्ध धर्माला आपण कशा पद्धतीने फॉलो करतो किंवा त्याच्या विचारावर चालतो हे आपल्यासमोर प्रश्न निर्माण झालेला आहे. त्यामुळे बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला जो बौद्ध धर्म दिलेला आहे त्याच्या विचारावर चाला. त्रिशरण पंचशीलाचे पालन रोज करा. आर्य अष्टांगिक मार्ग काय त्याचे नीट आकलन करा. माझ्या बौद्ध अनुयायांनो, माझं एवढंच सांगणं आहे व्हिडिओच्या माध्यमातून की भगवान बुद्ध हा विज्ञानवादी आहे, धम्म आहे, तो चमत्कार नाही. विज्ञानाला माना, चमत्काराच्या मागे लागू नका. बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्यासाठी खूप काही केलेलं आहे, त्याची जाण ठेवा. बस इतकंच म्हणतो. जय भीम, नमो बुद्धाय.